नमः शिवाय. श्री शिवलीलामृत मराठी अध्याय 4. श्री गणेशाय नमः. धरा धरेंद्र नंदनी मानस सरोवर, मराळ उदार कर्पूर गौर, अगम्य गुण अपार, तुझे वर्णिती सर्वदा. नकळे जयाची मूळ बंध्य अवसान, आपणाची सर्व करता कारण, कोठे प्रकटेल ज्याचे आगमन, ठाई न पडे ब्रह्माधिकार. जाणूनी भक्तांचे मानस, तिथेचे प्रगटे जगन्निवास. येथे एची विषयी सुते इतिहास, शौनकादिक प्रती सांगितला. किरादेशीचा राजा विमर्शन, परमप्रतापी शत्रुभंजन, मृगयाकृत हिंसक दारुण, मध्यमाशी रथ सदा, चतुर्वर्णीच्या स्त्रिया भोगित, निर्दय अधर्मीचे वर्तित, परी शिवभजने असे रथ, विधने पूजित नित्य शिवाशी. त्याचे स्त्रियांची नाम कुमुद्वती, परम चतुर गुणवती, पतिप्रती पुसे एकांती, कापट्टे रीती टाकून या म्हणे व्रते आचरता बहुवस. शिवरात्री सोमवार प्रदोष, गीत नृत्य स्वयंकरिता विशेष, शिवलीलामृत वर्णिता दोषही घडती तुम्हापासून. इकडे शिवभजनी सावधान, मग तो राजा विमर्शन, वर्तमान सांगी पुरातनपे. मी पूर्वी पंपा नाम नगरी, सारमे होतो सुंदरी. तो माघवद्य चतुर्दशी शिवरात्री, शिवमंदिरासमोर आली शिवपूजा पाहिली समस्त. द्वारे उभे होते राजदूत, तेही दंड मारिता त्वरित, सव्वे पळत प्रदक्षिणा करी, आणि कालो परतुनी बलिपिंड प्राप्त होई म्हणून. मागुनी दंडविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना, मागोती बेसेलो येऊनी, तव तिन्ही क्रोधे मारला बाण. म्या शिवलिंग पुढे लक्ष्मी तेथेची प्राण सोडिला, त्या पुण्यकर्मे करून आता राजदेह पावलो जाण. परिश्वानाचे दुष्ट गुण नाना दोष आचरे, कुमुद्वती म्हणे तुम्हासी पूर्व ज्ञान, तरी मी कोण होते सांगा मजपासून. मग तो बोले शिव विमर्शन, कपोती होतीस पूर्वी तू, मांसपिंड नेता मुखी धरुणी, पाठी लागला पक्षी शेन, शिवलयास प्रदक्षिणा 3 करुणी, विकरी बैसलीस तू, श्रमलीस अत्यंत तुझश्वेन पक्षी मारित, शिवसदनासमोर शरीर पडत, ती राणी सत्य झालीस तू. मग कुमुद्वती म्हणे रायास तुम्ही त्रिकाळज्ञानी पुण्य पुरुष, तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत हा. यावरी तो राव म्हणे एके मृगनेत्रे इभग म्हणे, सिंधू देशीचा नृप, इंदू वदने होईल पुढे जन्मी मी. तू जया नामे राजकन्या होसी, मज लागी राजसी वरिसी, तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमिसी, होईन सत्य गुणसरिते तू. कलिंग कन्या होणी मज वरिसे सत्य जाणा, चौथे जन्मी गंधारा होईन तू. मागध कन्या होणी वर्षी मज, 5वे जन्मी अवंती राज, दार्शक कन्या तू पावसी मज, 6वे जन्मी अनर्थपती सहज तू. ययाती कन्या गुणवती, 7वे जन्मी पांडे राज्य होईन तू. पद्मराज्य कन्या वसुमती पूर्ण, तेथे मी बहुत ख्याती करून, शत्रुदंडीन शिवप्रतापे महाधर्म वाढविन, जन्मोजन्मी शिवभजन करण. मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाईन महावना, शरण रिघेन अगस्तीस, शैव दीक्षा घेऊन निर्दोष शुभवदने, तुझ समवेत कैलास पद पावे निर्धारे. सुत मने शौनकादिका प्रती, तितुकेही जन्म घेऊन तो भूपती, ब्रह्मवेत्ता होणी अंती, अक्षय शिवपद पावला. ऐसा शिवभजनाचा महिमा वरुण न शके द्रुहीन सूत्रामा, वेदशास्त्राशी सीमा न कळे ज्याची वर्णवया. ऐकुणी शिवगुण कीर्तन, सद्गत न होय जयाचे मन, अश्रुधरा नयन जयाचे कदान. वाहती धिक त्यांचे जिने, धिक कर्म, धिक विद्या, धिक धर्म, तो वाचुनी काय अधम, दुरात्मा व्यर्थ संसारी. एका शिवभजनाची थोरी, उज्जयिनी नामे महानगरी, रामचंद्रसेन राज्य करी न्याय नीती करुणिया. ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्यांचे भजनी रत्नोपवर, मित्र एक नाम मणिभद्र, प्राणसखा रायाचा मित्र, चतुर आणि पवित्र, देशिक सर्वज्ञ दयासागर, शिष्य भाविक आणि उदार, पूर्व सुकृती प्राप्त होय. गृहिणी सुंदर आणि पतिव्रता, पुत्र भक्त आणि सौभाग्यता, वित्पुन्न आणि सुरसवक्ता होय विशेष सुकृते. दिव्य हिरा आणि परिस, मुक्ताफळ सुढाळ सुरस, पिता ज्ञानी गुरु तोची विशेष, हे अपूर्व त्रिभुवनी. ऐसा तो राव चंद्रसेन मित्र मणिभद्र, अति सुजान तेने एक मणी दिधला आणुनी. चंडकिरण दुसरा, अष्टधातूंचा होता स्पर्श, होय चामी कर 52 कश, सर्प व्याघ्र तस्कर वास, राष्ट्रांत नसे त्याकरिता. त्या मण्याचे होता दर्शन, सर्व रोग जाती भस्म होऊन, दुर्भिक्ष शोक अवर्षण, दारिद्र्य नाही नगरात. तो कंठी बांधिता प्रकाशवंत राव दिसे, जैसा पुरुहूत सम्रांगणी.
जे अद्भुत नये अपयशे कालत्री जे करावया येते वैरे ते आपणाची होई प्राणमित्र आयु आरोग्य ऐश्वर्य अपार चढत चालली रूपांची भूपतो सर्व गुणी वरिष्ठ शिवभजनी गंगेचा लोट की विवेक भावरत्नांचा मुकुट समुद्र सुभट चातुर्याचा की वैराग्य सरोवरीचा मराळ की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ की ज्ञानामृतांचा विरळ कुपेची काय उचंबळला ऐश्वरी वाढता प्रबळ द्वेष करता पृथ्वीचे भूपाळ आणि मागो पाठविता सकळ स्पर्धा बळे वाढविती बहुतांश असह्य झाले अग्नीचे भुभुज एकवटले अपार दळ घेऊन आले वेढिले नगरायांचे इंद्रियावर कलिमलदल नयन त्यांचे कंठी कौस्तुभ जाना की मृडा आणि वरमौळी रोहिणी रमण प्रकाश घन आणि मणी तैसा तो मणी आम्हाशी दे त्वरित म्हणून रूपाशी पाठविले दूत मगरा विचारी म्हणत कैसा अनर्थ ओढवला थोर वस्तूंचे संग्रहण तेची अनर्थाशी कारण ज्या करण्याची भूषण तेची विदूषण रूप होय अतिरूप अतिधान अतिधन अतिविद्या अतिप्रीतीपूर्ण अतिभोग अतिभूषण विघ्नांसी कारण तेची होय रावे बोले चंद्रसेन मणी जरी द्यावा या लाहुनी तरी जाईल क्षात्रपण युद्ध दारुण करावे आता स्वामी महाकाळेश्वर करुणा सिंधू कर्पूर गौर जो दिनरक्षण जगद्धार वज्रपंजर भक्ताशी त्याची शरण जावो ए अवसरी जो भक्त काज कैवारी तो त्रिप्रांतक हिम नगकुमारी प्राणवल्लभ जगदात्मा पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिरी वेसला जावणी सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीत शिवस्मरण महायंत्राची नगरावरून मार होती आणि वार सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रतिकूर्ण करी शोत मिश्रित त्र्यंबक पूजन मानस धान यथाविधी बाहेर झुंजती पृथ्वीची भूपाळ परी चिंता रहित भूपती प्रेमळ देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विद्या वाद्यांचे वाजताती राव करीत महापूजन पोरजन विलोकिती मिळून त्यात एक गोपग्रहिणी पतिहीन कुमारकडी घेऊनी पातली 6 वर्षांचा बाळ राजा पूजा करिता पाहे सकळ निरखुनिया वाढवेळ गोपग्रहिणी आली घरा कुमारकडे खालता उतरुणी आपण करी ग्रहीचे कारण शेजारी उद्धस तृणसदन बाळा जाऊनी बैसला तेथे लिंगाकृती पाषाण पाहुणी मस्तकी मृत्तिकेची वेदिका करून दिव्य शिवप्रतिमा मांडून करी स्थापने प्रीतीने कोणी दुजे नाही तेथे लघु पाषाण आणून त्वरित पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणाची वाहे प्रीतीने राजपूजा मनात आठवणी पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण धूप दीप नैवेद्य पूर्ण तेनेची करुण ते करीत तसे आद्रतृष्ण पुष्प सुहासीहीन तेची वाहे आवडी करून नाही ठाविके मंत्रधान आसन प्रेम भावे पूजितसे परिमळ द्रव्य कैची जवळी शिवावरी मृत्तिकाच उधळी मृत्तिकाच घेऊन करकमळी पुष्पाजळी समर्पित एवराय असे केले पूजन मग मानस पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र झाकुणी शंकरी मणी दृढ जडले मातेने स्वयंपाक करुणे एबा पुत्रा करी भोजन बहुवेळा हाक फोडून पाचारिता नेदी प्रत्युत्तर म्हणून बाहेर येऊनी पाहे तव शून्याग्रही वेसला म्हणे अर्भका मांडिले काय चाल भोजना जड करी परिनेदी प्रत्युत्तर मातेने क्रोध करुणी सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखुनिया झुगारिली चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरुणी ओढीत बाळा नेत्र उघडून पाहत तव शिवपूजा विदारिली आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बुडवून दुःखे पडला मूर्छवणी म्हणे प्राण देईन मी आता गाली प्रदापे देऊनी माता जाऊनी करी भोजन जीर्ण वस्त्र पांघरुणे तृणशेजे पहुडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळा रडे शिवनाम घेऊन तव दयाळा उमा रमन अद्भुत नवलपे केले तृणग्रह होते जे जर्जर झाले रत्नखचित शिवमंदिर हिऱ्यांचे स्तंभावरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती चारेद्वारे रत्नखचित मध्ये मणिमयी दिव्य लिंग विराजित चंद्रप्रभेहुणी अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडोनी बाळ पाहत तव राजोपचारे पूजा दिसत सिद्ध करून ठेवली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे यथा सांग महापूजन बाळ केले प्रीती करून षोडोपचारे पूजा समर्पण पुष्पांजली वाहत असे शिवनामावळी उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगली तो अन्याय पोट्यात घाली चंद्रमुळी अवश्य म्हणे मातेसी दर्शना आणि तो येथ म्हणून गेला आपले ग्रहात तव ते
देखील रत्नखचित माता निद्रिस्त दिव्य म्हणजे की पहिले स्वरूप पालटुनी झाली ते नारी पद्मीन सर्वालंकार करुण शोभायमान पहुडली. 30 बालके जागे करुणी म्हणे चाल दे शिवदर्शन, चाल घे शिवदर्शन. तव ते पाही चहूकडून विलोकून अद्भुत करणी शिवाची हृदय धुरणी दृढ बाळ. शिवालय आली तत्काळ म्हणे धन्य तू शिव दयाळ धन्य बाळ भक्त हा. गोपदार गेली राजगृहा धावणी चंद्रसेना सांगे वर्तमान. राव वेग्याला प्रतिकरून धरी चरण बाळकांचे शंकराची अद्भुत करणी. राव आश्चर्य करुणी पाहे नयनी नागरिक जणांच्या श्रेणी धावती बाळ पाहावया. दिगंतरी गाजली हाक बहुत बाळकाशी पावला उमानाथ. अवंती नगरा येत धावत जन पार पाहावया. चंद्रसेनराया प्रीती नृपवनीची सांगुणी पाठविती धन्य धन्य तुझी भक्ती. गिरिजावर प्रसन्न तू ते आम्ही टाकून द्वेष दुर्वासना. तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना तो बाळ पाहुणेना केला सरणा प्रसन्न ज्यासी. ऐसे कथा चंद्रसेन प्रधाना समवेत बाहेर येऊन सकळ रायास भेटून आला मिरवीत घेऊन. अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना. सप्तपुरीचे श्रेष्ठ जाणा उज्जैनी नाम तेचे. राजे सकळ करजोडून शिवमंदिरापुढे घालती लोटांगण. त्या बालकाशी बंधून आश्चर्य करीते सर्वही म्हणते जे शिव प्रसन्नते तृणकुटी होय सुवर्ण सदन. शत्रू ते मित्र होणी ओळगती सर्वस्वे. ग्रहीच्या दासी सिद्धी होणी न मागती पूर्विता इच्छले पूर्ण. अंगणी कल्प वृक्ष कल्पतरू होणी कल्पिले फळ देती ते. मुका होईल पंडित पांगुळ पवनापुढे धावत. जन्मांगधर रत्ने पारखित मूढ अत्यंत होय वक्ता. रंकमंगना भाग्य परम तोची होईल सार्वभौम. न करता सायस दुर्गम चिंतामणी येत होता. त्रिभुवन नगरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाये. जेथे जेथे खणू जाय तेथे तेथे निधाने सापडती. अभ्यास न करिता बहुवस सापडे वेदांचा सारांश. सकळ कळा येती हातास उमाविलेसे भेटे जेव्हा. गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुझसी गो वाहन प्रसन्न झाला. गोविप्र प्रतिपाळा स्नेहाळा धन्य नृपराजा चंद्रसेन. यात्रा दाटेली बहुत सर्व राज्ये आश्चर्य करीत. तो जेथे प्रगटला हनुमंत वायुसुत अंजनी प्रिय जो. जो राघव चरणारविंद भ्रमर भुगभर्मना मानस संतापहर. व्रत्रारी शत्रुजनक नगर दहन मदक दमन जो. द्रोणाचल उत्पादक उर्मिला जीवन प्राणरक्षक. ध्वजस्तंभे बैसुनी पाळी तृती नंदन प्रथेचा. ऐसा प्रकटता मारुती समस्त क्षोणीपाळ चरणी लागती. राघव प्रिय कर बाळा प्रती हृदय धोरणी उपदेशिती. शिव पंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र. न्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे. हनुमंते मस्तके ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत. चतुष्षष्टी कळा आकळीत जैसा अमलक हस्तकी त्याचे नाव श्रीकर. ठेवता झाला वायुकुमर सकळ राव करती जय जयकार. पुष्पे सुरवर वर्षिती यावरी अंजनी हृदयाब्जे मिलिंद. श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद तुझे आठवी पिढीस नंद. जन्मेले गोपीराज गोकुळी त्याचा पुत्र पीतवसन. होईल श्रीकृष्ण कंस दमन. शिशुपालांतक कौरवमर्दन. पांडव पालक गोविंद. श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढे हे होती. जेवी जपमाळीचे मणी परतुणी येती. अवतार स्थिती तेसीची की संवत्सरे मास तिथी वार तेची परतती वारंवार. तेसा अवतार धरी श्रीकर. श्रीकरा सत्य जाणपा ऐसे हरिकुळभूषण बोलून पावला तेथीचे अंतर्धान. सर्व भूभज म्हणती धन्य धन्य सौभाग्यपणे श्रीकराचे. ज्याचा श्रीगुरु हनुमंत त्याच काय न्यून पदार्थ. श्रीकर चंद्रसेन नृपनाथ बोळवित. सर्व भूपांते वस्त्रे भूषणे देऊनी बोळविले पावले स्वस्थानी. मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी श्रीकर चंद्रसेन आचरती. शिवरात्री उत्साह करीती याचकांचे आर्त पुरविती. शिवलीलामृत श्रवण करीती अंती शिवपदाप्रत पावले. हा अध्याय करिता पठन संतती संपत्ती आयुष्यवर्धन. शिवार्चनी रत ज्यांचे मन विघ्ने भीती तयाशी. शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी देखुणी विकासती. सज्जन कमालिनी जीव शिव चक्रवाके दोणी एक्या येती प्रीतीने. निंदक दुर्जन अभक्त ते अंधरा लपती दिवाभित. शिवनिंदकाशी वैकुंठनाथ महानरकात नेवणी घाली. विष्णुनिंदक जे अपवित्र त्याशी कुंभी पाखी घाली त्रिनेत्र. एव हरिनंदकाशी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी. ब्रह्मानंदा यतिवर्या श्रीभक्त कैलास चलन निवासिया.
श्रीधर वरदा मृणाणी प्रिया तुझी लीला वदवी तू शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पूर्ण ब्रह्मोत्तरखंड परिसोत्सजन अखंड चतुर्थध्याय गोडहा श्रीरस्तु श्री साब सदाशिवापर्णमस्तु. ओम नमः शिवाय.